जय शिवराय मंडळी. तर आज मी चालली आहे शॉपिंगला आणि माझ्यासोबत आहेत दीदी आणि प्राजू. आम्ही चाललो आहे उल्हासनगरला. आता पोचलो आहे नेरळ स्टेशनला. राजू स्टेशनला पोचली आणि माझा मामा भेटला. फायनली बसायला जागा भेटली ट्रेनमध्ये. लेट्स गो नाव. उल्हासनगर नाव. आम्ही चाललो गजानन मार्केटला. शॉपिंग करायची आहे थोडी म्हणून लागली. घरामध्ये एवढे क्लचर्स पडले तरी हिला अजून घ्यायचे आहेत. ही ताई माझा आउटफिट रेडी करून देणार आहे आणि आउटफिट कशासाठी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. 1 तास झालं तरी मला हवा आहे तसा कपडा मिळत नाही आहे. चला बघूयात आता दुसऱ्या दुकानात तरी मिळतंय का. किती गोड आहे ना. डोळे तर बघा. दीदीची शॉपिंग चालू आहे. ही फादर आमची प्राजू. काय घ्यायचं? चप्पल. चप्पल तू काय नाव होते हां रे असं बोलत होती की इथले लोक कसे राहतात एवढं पोल्युशनमध्ये आणि एवढी गर्दी आवाज ट्रॅफिक. सवय आहे ना आम्हाला म्हणून असं वाटतं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम डेंजर पूर्ण. असे काय मुंबईला चालले का? मुंबई त्याच्यापेक्षा परत बोल. डर लग रहा है, ज़्यादा खर्चा हो गया. आलेले माझा ड्रेस घ्यायला आणि सगळ्यांनी शॉपिंग करून घेतली. मम्मीसाठी शॉपिंग केली, पन्नूसाठी केली, प्राजूसाठी पण केली. गजानन मार्केटला आलेलो. मस्त शॉपिंग केली. 1 पीस घेतलं वेस्टर्न आणि गाऊन घेतला. छान आहे मार्केट. तुम्ही विजिट करू शकता. हे बघा. आत्ता परत आत्याकडे चाललो आणि ट्रेनमध्ये एवढा क्यूट बेबी दिसला की पूर्ण दिवसाचा थकवाच निघून गेला. आमचा भाऊ फिरायला चाललाय तर त्याला भेटूनच घरी जातो. बाय. कुठं चालला? उज्जैनला चाललाय. हॅपी जर्नी. एकटा चालला. मम्मी का काम भी होना चाहिए ना दोस्तों. हेल्दी व्हेजिटेबल्स मम्मीने सांगितलेला भाज्या आण. आम्ही भाजी घेऊन चाललोय. एकदम हेल्दी भाजी. हे आमच्या आधीच घरी पोचले गाडीवर आणि आम्ही आलो चालत भाज्या घेऊन. जास्तच अंधार आहे. लाईट लावशील? थंड दे ना. घरात तरी आहे. शॉपिंग करताना विचार नाही केला. आता बॅग उचलायला लागतात तशा बघा. माझ्याकडे पण बॅग देऊन ठेवले. बस भेटली. आता घरी चाललोय आम्ही. तिथं पण स्ट्रगल. ते तिथे बसलोय आणि बॅग्स. बाय गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.